असे म्हटले जाते की आपण आपल्या चुकांवर पश्चाताप केला पाहिजे आणि त्यांच्याकडून शिकले पाहिजे. परंतु त्यांना आपल्याबरोबर भविष्यात कधीही पुढे नेऊ नये. काय आम्ही पुन्हा पुन्हा त्याच चुका किंवा अपराध करतो? आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियानो, मनुष्य जर एखादी चूक करतो तर त्या चुकीमुळे त्याच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. पण जर तीच चूक आपण देवाविरुद्ध करतो तर त्याचा परिणाम हा भयंकर असतो. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की इस्रायलांनी लढाईत अपेक्षित यश मिळवण्यासाठी देवाच्या कराराचा कोश युद्धाच्या छावणीमध्ये आणला. परंतु पलिष्ठांनी इस्रायलांचा पराभव तर केलाच, परंतु त्यांनी देवाचा कोशही हस्तगत केला. या कोशामुळे त्यांच्यावर काय परिणाम झाला, कोणती संकटे आली, त्यांनी कोशाचे काय केले, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या अध्ययनात समजणार आहेत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, शमूएलाचे पहिले पुस्तक ह्याच्या 4थ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिल्या 3 वचनांवर आम्ही विचार केला होता आणि आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे इस्रायल लोक आणि पलिष्टी ह्यांचे युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये इस्रायल लोकांचा पराभव झाला. त्यांच्या सेनेपैकी सुमारे 4,000 पुरुषांची रणांगणात कत्तल करण्यात आली. लोक छावणीमध्ये परत आले तेव्हा इस्रायलचे जे वडीलजन होते ते म्हणू लागले की परमेश्वराने आज आमचा पलिष्ठांकडून पराभव का होऊ दिला. तर आपण परमेश्वराच्या कराराचा कोश शिलोहून आणूया. तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल. आम्ही पाहिलं श्रोत्यानो की कशा प्रकारे ह्यांचा विश्वास त्या कराराच्या कोशावर होता, परंतु स्वतःच्या चुकांबद्दल, अपराधांबद्दल पश्चाताप करणे, परमेश्वराजवळ येणे हे मात्र त्यांनी विचारात घेतले नाही. ह्या इस्रायलांच्या मनात जी गोष्ट होती की कराराचा कोश युद्धाच्या मैदानावर नेल्यास आम्हाला विजय मिळेल, तशाच प्रकारच्या गोष्टी आज सुद्धा लोकांच्या मनात आज आम्हाला आढळतात. त्यांना वाटतं की पवित्र शास्त्र आम्ही जर जवळ ठेवू तर सैतान आमच्यापासून दूर राहील किंवा कुठल्याही वाईट गोष्टी आमच्याजवळ येणार नाहीत. मोमबत्ती अगरबत्ती जाळल्यास आम्हाला परमेश्वराद्वारे आशीर्वाद प्राप्त होतील. पण काय आपण कधी गंभीरपणे ह्यावर विचार केला आहे की आपण हे का करीत आहात, काय करीत आहात? परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्धात आपण चालत आहात. परमेश्वराचं वचन निर्गमचे पुस्तक 20 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये सांगतं की आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची पूजा करू नको, कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे, जे मजेशी विरोध करीतात त्यांच्या मुलास 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो आणि जे मजवर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो जणांवर मी दया करीतो. तर श्रोत्यानो, अंधविश्वासाचे शिकार होऊ नका. जिवंत परमेश्वराच्या लोकांप्रमाणे, संततीप्रमाणे चाला. परमेश्वराच्या पवित्र वचनाप्रमाणे चाला. जर अंधविश्वास, भ्रम ह्याच्या आहारी जाल तर कशाही प्रकारे आपली आध्यात्मिक वाढ होऊ शकणार नाही, परंतु निव्वळ आध्यात्मिक खोकलेपणा येईल. येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे, योग्यता आहे. आमच्या जीवनातील यश आम्ही त्याच्या किती जवळ आहोत, किती त्याच्या संगतीत चालत आहोत ह्यावर अवलंबून असते आणि हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. 4था अध्याय 4 आणि 5 वचन सांगतं, तेव्हा लोकांनी शिलोस माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करूबारूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणविला. देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे 2 पुत्र हफनी व फिनहास हे होते. परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला
तेव्हा सर्व इस्रायलांनी एवढा जयघोष केला की त्याने भूमी दणाणली. श्रोत्यानो, इस्रायल युद्धाकरिता जात आहेत. त्यांनी शिलोस कराराचा कोष आणण्याकरिता माणसे पाठवली. हॉप्नी आणि पिनहास दोघेही पगारी याचक होते. त्यामुळे ते तेच करणार होते जे त्यांना करावयास सांगण्यात येणार होते. जेव्हा कराराचा कोष छावणीत आणण्यात आला तेव्हा इस्रायलांनी उत्सव केला. त्यांना असं वाटत होतं की आम्ही फार चांगले कार्य केले आहे आणि आत्मिक रूपाने आम्ही आशीर्वादित झालो आहोत. पण श्रोत्यानो, हे काही चांगले कार्य नसून एक प्रकारची मूर्तीपूजा होती. ते त्या कोशाची, त्या पेटीची पूजा करीत होते, परमेश्वराची नाही. आमच्या समाजामध्ये विधी, धार्मिक संस्कार आणि उत्सव आहेत. त्यामध्ये आपण सतर्क असायला हवे. काय परमेश्वरापेक्षा हे विधी, हे संस्कार, हे उत्सव अधिक महत्त्व आमच्या जीवनामध्ये घेतात? काय आम्ही ह्यांना प्रथम स्थान देतो? काय आम्ही परमेश्वराच्या मंदिराची उपासना करतो? एखाद्या व्यक्तिविशेषची उपासना करतो? एखाद्या विशिष्ट पद्धतीची उपासना करतो किंवा जागेची उपासना करतो? किंवा जिवंत आणि खऱ्या परमेश्वराची उपासना करतो? जर आम्ही संस्कारांना, विधींना अधिक महत्त्व देतो तर आम्ही खरे ख्रिस्ती जीवन कधीच जगू शकत नाही. काही लोक कधीच परमेश्वराच्या भवनात दिसत नाहीत, पण जेव्हा काही सण येतात, जसे नाताळ आहे, ईस्टर आहे, गुड फ्रायडे आहे, ह्या दिवशी मात्र ते अगदी समोरच्या बेंचवर बसलेले दिसतात. असे का? कारण त्यांचे ख्रिस्तीपण तेवढ्यापर्यंतच सीमित असते. असे करणे म्हणजे स्वतःलाच धोका देणे आहे. सावधान होण्याची, जागृत होण्याची आवश्यकता आहे. काय आपण अशा लोकांमधून एक आहात? पुढे 6 ते 8 वचने पहा. शमूएलाचे पहिले पुस्तक 4 अध्याय 6 पासून 8 वचने. हा जयघोष ऐकून पलिष्टी म्हणू लागले, इब्र्यांच्या छावणीत हा एवढा जयघोष कशाचा असावा? मग त्यास कळून आले की परमेश्वराच्या कराराचा कोष छावणीत आला आहे. तेव्हा पलिष्टी भयभीत होऊन म्हणाले, देव छावणीत आला आहे. हाय हाय, आता आमचे काय होईल? अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती. हाय हाय, आता आमचे काय होईल? अशा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार? ज्यांनी रानात मिस्री लोकांस तऱ्हेतऱ्हेच्या पीडांनी पिडिले, तेच हे देव होत. पलिष्टी लोकांना कळतं की कराराचा कोष इस्रायलांच्या छावणीत आला आहे. ते भयभीत झालेले आहेत. ते म्हणतात, परमेश्वर छावणीत आला आहे. त्यांच्याकरिता कराराचा कोष एक मूर्ती होती. ह्यावरून स्पष्ट होतं श्रोत्यानो की पलिष्टी लोक अंधविश्वासी आणि अज्ञानी होते. जरी त्यांनी परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी ऐकले होते तरी ते जिवंत आणि खऱ्या परमेश्वराविषयी अज्ञानी होते. त्यांना त्याच्याबद्दल काही एक माहिती नव्हती. पलिष्टी आणि इस्रायली ह्यांच्यामध्ये युद्ध होते आणि इस्रायली लोकांचा पराभव होतो. इस्रायली लोकांची फार मोठ्या प्रमाणात कत्तल होते. परमेश्वराच्या कराराचा कोष हस्तगत होतो आणि एलीचे पुत्र हफनी व फिनहासची सुद्धा कत्तल करण्यात येते. 12 आणि 13 वचने पुढे मी आपणाकरिता वाचत आहे. त्याच दिवशी एक बन्यामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो इथे आला. त्याने आपली वस्त्रे फाडिली होती व डोक्यात धूळ घातली होती. तो तेथे आला तेव्हा एली रस्त्याच्या बाजूला आसनावर बसून वाट पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशाच्या चिंतेमुळे त्याच्या मनाचा थरकाप होत होता. त्या मनुष्याने नगरात येऊन हे वर्तमान सांगितले तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले. श्रोत्यानो, वृद्ध एली त्याच्या सर्व उणिवा आणि दुर्बलता असताना सुद्धा परमेश्वराचा महायाजक होता आणि परमेश्वराच्या गोष्टींविषयी त्याला कळकळ होती. 14 ते 16 वचने सांगतात, या आक्रंदनाचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा हा हलकल्लोळ कसला म्हणून त्याने विचारले. तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला हे वर्तमान सांगितले. एली ह्या समय 98 वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते. त्या मनुष्याने एलीस म्हटले, सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच. मी आज सैन्यातून पळून आलो आहे. तेव्हा तो त्यास म्हणाला, मुला, काय समाचार आहे? श्रोत्यानो, जेव्हा इस्रायलांच्या पराजयाची बातमी शहरात पोहोचली तेव्हा सगळे नगर आक्रोश करू लागले. एली जो वृद्ध आणि दृष्टीचा मंद होता त्याने ह्याचे कारण विचारले. 17 आणि 18 वचने. त्या बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने पलिष्ठांपुढे पळ काढिला. लोकांची मोठी कत्तल उडाली. हफनी व फिनहास हे आपले दोघे पुत्रही ठार झाले
आणि देवाचा कोश हस्तगत झाला. देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारिताच एली दरवाजाजवळील आसनावर बसला होता, तेथेच तो मागे पडला. तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो 40 वर्षे इस्रायलाचा शास्ता होता. श्रोत्यानो, जेव्हा मुलांच्या मृत्यूबद्दल एलीला सांगण्यात आले, तेव्हा त्याने मन स्थिर ठेवले. परंतु जेव्हा त्याला कळले की परमेश्वराचा कोश शत्रूंनी हस्तगत केला आहे, तेव्हा तो मागे पडला. ती गोष्ट तो सहन करू शकला नाही आणि मागे पडून त्याची मान मोडली आणि तो मेला. तो अंगाने जड होता. कदाचित ही बातमी ऐकून त्याला हृदयविकाराचा झटका आला असेल. जरी तो दुर्बळ, कमजोर, फालतू लाड करणारा बाप होता, परंतु माझा विश्वास आहे की तो परमेश्वराचा भक्त होता. एलीचा मृत्यू शमवेलाला परमेश्वराच्या वतीने बोलणारा संदेष्टा म्हणून पुढे आणतो. 19 ते 22 वचने पहा. त्याची सून फिनासाची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूती काळ जवळ आला होता. देवाचा कोश नेला आणि आपला सासरा व नवरा हे मृत्यू पावले हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या व ती ओणवी होऊन प्रसूत झाली. तिचा प्राण जाते समय ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या, भिऊ नको, तुला पुत्र झाला आहे. पण ती काही एक बोलली नाही व त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही. तिने त्या बालकाचे नाव इखाबोद अर्थात वैभव नाहीसे झाले असे ठेविले. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव नाहीसे झाले आहे. देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले म्हणून ती असे म्हणाली. ती म्हणाली, इस्रायलाचे वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेला आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे देवाचा कोश त्यांच्यामधून निघून गेल्यामुळे एलीचा आणि त्याच्या सुनेचा अंत झाला. ह्या दोघांनाही हा झटका सहन होऊ शकला नाही, कारण त्यांना माहीत होते की त्याचा अर्थ काय आहे. आता आपण 5व्या अध्यायाकडे वळूया. कराराच्या कोशामुळे पलिष्ठांवर परमेश्वराद्वारे कशा प्रकारे न्याय प्रगट होतो ते ह्या अध्यायात सांगण्यात आले आहे. 5 आणि 6 अध्यायात आम्हाला कराराच्या कोशाला हस्तगत केल्यामुळे पलिष्ठांना जो अनुभव आला त्याविषयीचे वर्णन वाचायला मिळते. त्यांना कळून चुकले की कराराच्या कोशात कसलीच योग्यता किंवा शक्ती नाही. कशाही प्रकारे चांगले भाग्य आमचे आहे ह्याचा आनंद त्याच्याद्वारे नाही, कारण त्यामुळे परमेश्वराचा हात त्यांच्यावर जबरदस्त पडला होता. त्यांचा दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला व त्याचे शिर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले. त्या गावातील लोकांना ग्रंथीचा रोग झाला आणि बरेच लोक मेलेत. जेथे कुठे कराराच्या कोशाला नेण्यात आले तेथे फार भयंकर कहर गुदरला, संहार झाला. बलिष्ठी लोकांनी जे स्वतःच्या जीवाच्या भीतीमुळे चिंतित होते त्यांनी कराराचा कोश इस्रायलांना वापस केला. त्याला गाडीमध्ये ठेवून बेतशेमेकडे ते घेऊन गेले. 5वा अध्याय 1 ते 4 वचने पहा काय सांगतात. बलिष्ठांनी देवाचा कोश घेतला, तो एबेन एझर येथून अष्टोद येथे नेला. बलिष्ठांनी देवाचा कोश दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेविला. अष्टोदकर दुसऱ्या दिवशी पहाटे सुटून पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले. दुसऱ्या दिवशी पहाटेच ते उठून पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे. त्याचे शिर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. श्रोत्यानो, जेव्हा बलिष्ठांनी कराराचा कोश हस्तगत केला तेव्हा त्यांना वाटले की त्यांच्या हातात फार चांगली वस्तू आली आहे. परंतु प्रत्येक वेळेला त्यांनी तो त्यांच्या दागोन देवताच्या जवळ ठेवला आणि प्रत्येक वेळेला दागोन त्या कोशासमोर खाली पालथा पडला. आता मी आपणाला असे काही सांगू इच्छिते जे मला नाही वाटत की कुठल्या टीका संग्रहात आपणास वाचायला मिळेल. जेव्हा परमेश्वराच्या कराराच्या कोशाला दागोनच्या मंदिरात ठेवल्यामुळे ती दागोनची मूर्ती खाली कोसळली आणि त्या ठिकाणी फक्त धड कायम राहिले, तर मला वाटतं ह्यावरून परमेश्वराचा विनोदी स्वभाव प्रकट झालेला आहे. परमेश्वर बलिष्ठांना सांगत होता की त्यांचा ईश्वर त्याच्या उपस्थितीत शक्तिहीन आहे. मला वाटतं ही घटना
परमेश्वराची विनोद करण्याची वृत्ती प्रगट करते. कारण ह्यामुळे बलिष्ठी लोक खरोखरच त्रासून गेले होते. कोष त्या ठिकाणी आणणे त्यांच्याकरिता तापदायक ठरले होते. कोशाच्या उपस्थितीमुळे त्यांना कुठलाच फायदा झाला नाही, परंतु उलट त्यांच्याकरिता भय आणि संकट त्यामुळे निर्माण झाले होते. 5वा अध्याय 6 आणि 7 वचन. मग अष्टोदकरांवर परमेश्वराचा जबर हात पडला. त्याने त्यांचा नाश केला. त्याने अष्टोदकर व त्यांच्या आसपासच्या गावातील लोक याच ग्रंथीच्या व्याधीने पिडिले. हे पाहून अष्टोदकरांनी म्हटले, इस्रायलाच्या देवाचा कोश आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्याचा हात आम्हावर आणि आमचा देव दागोन यावर जबर पडला आहे. त्यांना वाटलं की हे जे संकट आमच्यावर कोसळले आहे तो योगायोग आहे, आणि म्हणून त्यांनी कराराच्या कोशाला बलिष्ठांच्या दुसऱ्या शहरात पाठवले. 8 ते 12 वचने वाचूया. 5वा अध्याय 8 ते 12 वचने. मग त्यांनी बलिष्ठांच्या सर्व सरदारास बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारिले, आम्ही इस्रायलांच्या देवाच्या कोशाचे काय करावे? ते म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोश गत येथे मिरवीत पोहोचता करावा. तेव्हा त्यांनी इस्रायलाच्या देवाचा कोश गत येथे मिरवीत पोहोचविला. तो कोश तेथे मिरवीत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर गुदरला. त्याने त्या नगरातील आबाल वृद्धास पिडिले. त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या. मग त्यांनी देवाचा कोश एक्रोन येथे पाठविला. तो एक्रोन येथे जाऊन पोहोचताच एक्रोनकरांनी ओरड केली की आमचा व आमच्या लोकांचा संहार करावयासाठी इस्रायलाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे. मग त्यांनी बलिष्ठांच्या सर्व सरदारास बोलावणे पाठवून जमविले आणि म्हटले, इस्रायलाच्या देवाचा कोश येथून पाठवून द्या. तो स्वस्थानी परत जाऊ द्या, म्हणजे तो आमचा व आमच्या लोकांचा संहार करावयाचा नाही, कारण सर्व नगरात कहर गुदरला होता आणि देवाचा हात त्याचवर जबर पडला होता. जे लोक मेले नाहीत त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या. त्या नगराचा आक्रोश गगनापर्यंत जाऊन पोहोचला. शेवटी श्रोत्यानो, त्यांनी बलिष्ठांच्या सर्व सरदारास बोलावणे पाठवून विचार विनिमय केला आणि तो कोश पुन्हा वापस इस्रायलांकडे पाठवण्यात यावा असा त्यांनी विचार घेतला. परमेश्वराने बलिष्ठांवर न्याय प्रगट केला. बलिष्ठांसमोर एक प्रश्न होता की इस्रायलांच्या ह्या कोशाबरोबर आम्ही काय करावे? पुन्हा अनादरयुक्त होण्याची माझी इच्छा नाही, परंतु कराराचा कोश असणे त्यांच्याकरिता फार तेढी खीर होते. श्रोत्यानो, जेव्हा जेव्हा कराराचा कोश ते दागोनाच्या मूर्तीजवळ ठेवीत तेव्हा तेव्हा ते मूर्ती खाली पडत असे. फक्त धड बाकी राहत असे आणि अशा मूर्तीची पूजा करणे संतोषजनक नव्हते. तर गाथ येथील लोकांजवळ कराराचा कोश होता आणि त्यांना तो नको होता. तेव्हा त्यांनी त्याला एक्रोनला पाठविले आणि एक्रोनचे लोक सुद्धा त्यापासून सुटका मिळविण्याच्या प्रयत्नात होते. आता आपण 6व्या अध्यायाकडे वळूया. पहिली 4 वचने सांगतात, परमेश्वराचा कोश बलिष्ठांच्या मुलखात 7 महिने राहिला होता. नंतर बलिष्ठांनी याजकास व शकून पाहणाऱ्यास बोलावून विचारले, परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? त्याच्याबरोबर काय देऊन तो स्वस्थानी पाठवावा? ते म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोश तुम्ही माघारा पाठविणार तर तो नुसता पाठवू नका. त्याबरोबर त्याला दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा, म्हणजे तुम्ही बरे व्हाल व अद्यापी तुमच्यावरला त्याचा हात का निघत नाही हे तुम्हास कळेल. ते म्हणाले, त्याबरोबर दोषार्पण पाठवायचे ते कोणते? ते म्हणाले, बलिष्ठी सरदारांच्या संख्ये इतक्या ग्रंथीच्या 5 व उंदराच्या 5 सोन्याच्या प्रतिमा, कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे. श्रोत्यानो, बलिष्ठांना कराराच्या कोशापासून सुटका हवी होती, पण त्यांना माहीत नव्हते की त्याच्यापासून पिछा कसा सोडवावा. म्हणून त्यांनी याजकास व शकून पाहणाऱ्यास बोलावून विचारले आणि त्यांनी सांगितले की इस्रायलच्या परमेश्वराचा कोश रिकामा वापस पाठवू नका. त्याच्यासोबत दोषार्पणाचा बली अवश्य पाठवा. आणि हे दोषार्पण त्यांच्या घाणेरड्या उपासना पद्धतीबद्दल सांगत आहे. बऱ्याचशा लोकांना आश्चर्य वाटतं की परमेश्वराने बलिष्ठांना स्वतःच्या देशातून बाहेर का काढले. वचनदत्त देश जगाच्या अगदी मध्यभागी होता आणि जे त्यात राहतील, त्याला ताब्यात घेतील, त्यांच्याकडे जगातील सर्व लोक आकर्षित होतील किंवा ते सगळ्यांना स्वतःकडे आकर्षित करतील. परमेश्वराने त्यांना त्यांच्या घाणेरड्या लाजिरवाण्या उपासनेमुळे बाहेर काढले. ते परमेश्वरापासून दूर गेले. येथे पुन्हा परमेश्वर त्यांना संधी देत आहे की त्यांनी जिवंत परमेश्वराकडे वळावे, वापस परतावे.
श्रोत्यानो, जे अर्पण त्यांनी पाठविले त्यात परमेश्वराचा कोश, सोन्याचे 5 उंदीर, ग्रंथीच्या 5 प्रतिमा असलेला करंडा ठेवला. 6वा अध्याय आणि 5 ते 11 वचने सांगतात, ह्यास्तव ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे, त्यांच्या प्रतिमा करा आणि इस्रायलाच्या देवाचा महिमा मान्य करा, म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवावरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील. मिस्री लोक आणि फारो यांनी आपली मने कठीण केली, तशी तुम्ही आपली मने का कठीण करिता? देवाने मिस्री लोकांमध्ये अद्भुत कृत्य केली, तेव्हा इस्रायल लोकांस त्यांनी जाऊ दिले आणि ते निघून गेले, हे खरे ना? तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यावर अद्यापी जू ठेविली नाही अशा 2 दुभत्या गायी घेऊन गाडीस जुंपा आणि त्यांची वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा. मग परमेश्वराचा कोश उचलून त्या गाडीवर ठेवा आणि दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या वस्तू तुम्ही त्याचकडे पाठवाल त्या एका करंड्यात घालून कोशाच्या बाजूस ठेवा. मग ती गाडी चालू करून रस्त्याने जाऊ द्या. मग हे पहा, जर तो आपल्या देशाच्या वाटेने बेशेमेशाकडे गेला तर समजा की त्यानेच आम्हावर ही पीडा पाठविली होती. तसे न झाले तर त्याच्या हाताने आमच्यावर हा मार पडला नसून आम्हाला ही पीडा दैवगतीने प्राप्त झाली आहे असे आपण समजू. त्याप्रमाणे त्या लोकांनी केले. त्यांनी 2 दुभत्या गायी घेऊन गाडीस जुंपिल्या आणि त्यांची वासरे घरी कोंडून ठेवली. त्या गाडीवर परमेश्वराचा कोश आणि सोन्याचे उंदीर व ग्रंथीच्या प्रतिमा आत असलेला करंडा ठेवला. श्रोत्यांनो, आता लक्षात घ्या की जेव्हा बलिष्ठांनी कराराचा कोश इस्रायलांना वापस केला तेव्हा तो त्यांनी गाडीवर ठेवला. त्याला गाडीवर ठेवल्यामुळे त्यांना त्याबद्दल काहीच होणार नव्हते. आपल्याला माहीत का ह्याचे कारण काय? अगदी प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे त्यांना ह्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे त्याबद्दल माहिती नव्हती. ह्या कृत्याबद्दल परमेश्वर त्यांना जबाबदार धरणार नव्हता. परंतु श्रोत्यांनो, इस्रायलांची गोष्ट वेगळी होती. त्यांना अधिक माहिती होती आणि आम्हाला दिसून येईल की ज्या प्रकारे इस्रायलांनी कराराच्या कोशाला हाताळले त्याकरिता परमेश्वर त्यांचा न्याय करणार. असा फरक का? बलिष्ठांना नाही, परंतु इस्रायलांना परमेश्वराने त्याकरिता दंड दिला. कारण श्रोत्यांनो, इस्रायलांना एक एक गोष्ट परमेश्वराने स्पष्ट सांगितलेली होती. 12वे वचन, त्या गायींनी थेट बेथ शेमेशचा रस्ता धरला. रस्त्याने त्या हंबरत गेल्या, उजवी डावीकडे वळल्या नाहीत. बलिष्ठांचे सरदार त्यांच्या मागे बेथ शेमेशच्या सीमेपर्यंत गेले. श्रोत्यांनो, ज्या गायी गाडीला जुंपण्यात आल्या होत्या त्यांच्या मानेवर कधीच जू ठेवल्या गेले नव्हते आणि त्यांची तान्ही वासरे त्यांनी एका खोलीत कोंडून ठेवली होती. आता ह्या गायी आपल्या वासरांना घरी सोडून स्वाभाविक प्रवृत्तीच्या विरुद्धात कार्य करीत होत्या आणि हे बलिष्ठांकरिता एक प्रमाण होते की त्यांच्यावर जो काही त्रास आलेला आहे, जे संकट आलेले आहे, ते परमेश्वराद्वारे आहे, ते परमेश्वराचेच कार्य आहे. अशा प्रकारे श्रोत्यांनो, बलिष्ठांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापासून स्वतःला सोडून घेतले. ह्या ठिकाणी आजचं अध्ययन आम्ही संपवत आहोत. पुढच्या वचनांवर पुढच्या कार्यक्रमात आम्ही विचार करू. आपण अवश्य या अध्ययनात भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियांनो, आज आम्ही पाहिले की देव हा त्याने केलेली भविष्यवाणी पूर्ण करणारा देव आहे. चूक ही चूकच असते आणि देवाच्या बाबतीतील चूक गंभीर परिणाम करणारी असते. एली, त्याचे पुत्र, त्याचे घराणे यांच्या बाबतीत आपण हे पाहिले. तसेच बलिष्ठांच्या चुकीबद्दल त्यांच्यावरही गंभीर परिणाम झाले. प्रियांनो, काही वेळेस आम्ही अंधविश्वासानेही काही चुका किंवा अपराध करीत असतो. काय आपण देवाविरुद्ध चूक, अपराध करणारे आहोत? तर पश्चाताप करा. आपले अपराध मान्य करून त्याच्या चरणापाशी या. तो दयाळू आहे, मंद क्रोध आहे, याचा अनुभव घ्या. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, या ठिकाणी तू आम्हाला एकत्रित केलंस. आज प्रभूजी, या अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की आम्ही चूक करणं, अपराध करणं आमच्यासाठी किती भयंकर असं आहे. ज्यावेळेस आम्ही तुझ्या विरोधामध्ये आम्ही पाप करतो, चुका करतो आणि तुझी इच्छा आहे प्रभूजी की आम्ही त्या चुका वारंवार करू नये. आणि म्हणूनच प्रभूजी, आजच्या अध्ययनाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, तू आमचा ताबा घे, आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये घे आणि बापा, आमच्या जीवनाला योग्य दिशा बापा तू दे.
की जेणेकरून प्रभूजी आमच्या जीवनाच्याद्वारे तुझं गौरव सातत्यानं होत राहील. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात हे प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास मार्गदर्शन करो.